हिंदू धर्मातील 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया या दिवशी केलेलं कोणतंही सत्कर्म कधीही क्षयाला जात नाही, म्हणूनच याला अक्षय म्हणतात. अक्षय तृतीया 2026 पूजा आणि सोने खरेदीचे 100% अचूक मुहूर्त. पूजेचा प्रकार: लक्ष्मीनारायण पूजा सकाळी 10:49 ते दुपारी 12:21 सोने खरेदीचा शुभ मुहूर्त 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 ते 20 एप्रिल पहाटे 5:52 व्यवसाय पूजा हलखाता सकाळी 10:49 नंतर कोणत्याही वेळी आणि पितृतर्पण म्हणजेच पूर्वजांचे स्मरण पहाटे 4:31 ते सकाळी 5:15. आता हा वेळ निघून गेलेला आहे, पण जर तुम्ही या चॅनलवर ॲक्टिव्ह असाल तर तुम्हाला हा वेळ माहीत नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ही अशी माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जाईल. हिंदू धर्म दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील 3ऱ्या चंद्र दिवशी म्हणजे तृतीया तिथी येते. त्यानुसार यावर्षी अक्षय तृतीया रविवारी म्हणजेच आज 19 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाईल. तृतीया तिथी 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:49 सुरू होईल आणि 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:27 संपेल. अक्षय तृतीया हा हिंदू सनातनी धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक असून हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या मुहूर्ताचे अखंड लाभ मिळवण्यासाठी या दिवशी जप, ध्यान, इच्छापूर्ती, दान आणि नवीन उद्योगाची सुरुवात केली जाते. आता सविस्तरपणे सांगायचं झालं तर अक्षय तृतीया रोजी सोने खरेदी करण्याची सर्वोत्तम वेळ. या तिथीला पूजेचा मुहूर्त 1 तास 32 मिनिटांचा असून तो सकाळी 10:49 सुरू होऊन दुपारी 12:21 संपणार आहे. यावर्षी अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्यासाठी 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 ते 20 एप्रिल रोजी पहाटे 5:52 वेळ निवडावा. म्हणजेच आपल्याकडे सोनं खरेदी करण्यासाठी 19 तास आणि 3 मिनिटं आहेत. म्हणजेच अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी 10:49 ते 20 एप्रिलला पहाटे 5:52 असेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अक्षय तृतीया का साजरी केली जाते? धार्मिक मान्यतेनुसार वैशाख महिन्याच्या 3ऱ्या दिवशी विश्वाचे रक्षक भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात आपला 6वा अवतार घेतला आहे. तर परशुराम अवतार यावरही आपण कथा बघणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी दुसरा व्हिडिओ ह्याच गोष्टीवर अपलोड करणार आहे. याच दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली. अक्षय तृतीयेला संपत्तीचा देव कुबेराने भगवान शिवाची तपश्चर्या केली आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन महादेवाने त्यांना देवांचे कोषाध्यक्ष बनवले. म्हणूनच या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते. आता व्हिडिओचा सर्वात मुख्य पार्ट म्हणजे अक्षय तृतीया व्रत कथा. प्राचीन काळी एक लहानशा गावात धरमदास नावाचा एक वैश्य राहत होता. तो अत्यंत गरीब होता, परंतु त्याचे मन निर्मळ आणि त्याची देवावर व ब्राह्मणावर निस्सीम श्रद्धा होती. धरमदासाचे कुटुंब खूप मोठे होते, त्यामुळे त्याच्या उदरनिर्वाहाची त्याला सतत चिंता वाटत होती. तो दिवस रात्र कष्ट करायचा, पण तरीही गरिबी पाठ सोडत नव्हती. एकदा धरमदासाने एका संताकडून अक्षय तृतीयेच्या व्रताचे आणि दानाचे महत्त्व ऐकले होते. वैशाख शुद्ध तृतीयेला केलेलं दान कधीही संपत नाही, अक्षय राहतं. हे समजल्यावर त्याने हे व्रत करण्याचा निश्चय केला. अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याने पहाटे उठून गंगेत स्नान केले. त्यानंतर देवांची विधिवत पूजा केली आणि उपवास धरला. आपल्या गरिबीची तमा न बाळगता त्याने आपल्या सामर्थ्यानुसार पाणी भरलेलं मातीचं घाडं, सत्तू, गहू, मीठ, गूळ, तूप, दही, वस्त्र आणि सोन्याचं दान ब्राह्मणांना दिलं. धर्मदासाचे हे दान पाहून त्याच्या पत्नीने आणि मुलांनी त्याला रोखण्याचा बराच प्रयत्न केला. जर आपण सर्व काही दान दिलं तर आपण जगणार कसं, असे त्यांनी विचारले. पण धर्मदास आपल्या निर्णयावर ठाम होता. उतारवयात अनेक आजारांनी ग्रासलेले असतानाही त्यांनी दरवर्षी हे व्रत मनोभावे केले. या दानाच्या आणि पुण्याच्या प्रभावामुळे पुढच्या जन्मी धर्मदास कुशावतीचा अत्यंत ऐश्वर्यवान आणि प्रतापी राजा झाला. राजा झाल्यावरही धर्मदासाने आपला धर्ममार्ग सोडला नाही. असे म्हटले जाते की त्याच्या यज्ञामध्ये प्रत्यक्ष त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश ब्राह्मणांचे रूप घेऊन उपस्थित राहत असत. काही पौराणिक संदर्भानुसार हाच धर्मदास राजा पुढे सम्राट चंद्रगुप्त मौर्य म्हणून
जन्माला आला होता. ही कथा असे शिकवते की निस्वार्थ भावनेने आणि श्रद्धेने केलेलं छोटंसं दानही मनुष्याला जन्मोजन्मीचे सुख आणि समृद्धी मिळवून देऊ शकते. मग आता तुम्हाला ठरवायचं आहे की आजच्या दिवशी तुम्हाला शुभ कर्म करायचे आहे की वाईट कर्म करायचे आहेत. कारण जेही तुम्ही कराल ते जन्मोजन्मी तुमच्यासोबत तसंच कर्म प्रारब्ध भोग म्हणून गाठ बांधणार आहे. रामकृष्ण हरी.